राम राम मंडळी, ही आपली आहे तर सोडवाडी ग्रामपंचायत. तर आपल्या ग्रामपंचायतच्या नावाप्रमाणेच गावातील पुढारी पण तसेच करामती आहेत बर का. तर चला तर मंडळी, आपल्याला त्या सर्वांचा परिचय करून देतो. प्रथम या धरसोडवाडी ग्रामपंचायत ज्यांच्या विचारातून निर्माण झालेली आहे असे आपणा सर्वांच्याच परिचयातील दिग्दर्शक तसेच निर्माते श्री माननीय लक्ष्मणराव कदम पाटील. तसेच हे आहेत लक्ष्मणराव कदम पाटील यांच्या खांद्याला खांदा देऊन नेहमी तत्पर असणारे श्री ओमप्रकाश कदम पाटील बर का. तर मंडळी, ज्यांना गावचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जाते हे आमच्या गावचे सरपंच ताना मामा. दिसतात रागीट पण मनाने लय दिलदार माणूस आहेत बर का. बर मंडळी, हे आहेत आमच्या गावचे स्वयंघोषित भावी सरपंच. तसं नाही बर का, सरपंच होण्यासाठी यांनी खूप हेलपाटे घेतले तरी अजून काही सरपंच झालेत नाही. हे सर्व सांगण्याच्या नादात त्यांचं नाव सांगायचं विसरूनच गेलो. त्यांचं नाव आहे बाजीराव हेलपाटे बर का मंडळी. बाबा बाबा बाबा, या माणसाचा परिचय तुम्हाला करून द्यायचाच राहिला की. हे आहेत आमच्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तू काग लावे. यांच्या आडनावाप्रमाणे दररोज कुठं ना कुठं आग लागल्याशिवाय यांचा दिवसच जात नाही बर का मंडळी. थांबा थांबा थांबा, तुम्ही कुठं चालले अजून? एक झाकण झुल्या कोंडबाचा रम्याची ओळख करून द्यायची राहिलीच की. मंडळी, ह्याच्या बापाचं नाव जरी झाकण झुल्या असलं तरी ह्याला बाटल्यांचं झाकण फोडल्याशिवाय याचा दिवसच जात नाही. तर याचं नाव आहे रम्या बर का मंडळी. तर हे आहेत आपल्या धरसोडवाडीच्या करामती टिपणारे छायाचित्रकार मनोज शिंदे. माणूस लय भारी बर का. चला तर मंडळी, बघूया आमच्या धरसोडवाडी ग्रामपंचायतीच्या करामती. तर मंडळी, या भागाचं नाव आहे गाव आलं गोत्यात आणि सरपंचाला हाना पोत्यात. सरपंचानं गाव आणलं कसं गोत्यात आणि गावातील मंडळी खरंच हाणल का पोत्यात. तर बघूया आपण या भागातून. राम राम. सरपंच, ओ भावी सरपंच, दरवाजा उघडा. भावी सरपंच कुठात आहेत ना, झोपलेले आहेत. उठा उठा, त्या लवकर उठा. ओ भाई सरपंच, सरपंच झालो मी. भावी सरपंच, ओ भाई सरपंच, सरपंच झालो. भावी सरपंच. काय रे, काय तुझ्या? आपल्याला पोलीस पाटील भेटायला आलेले. भावी सरपंच, राम राम. राम 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 राम. बोला पोलीस पाटील, काय काम होतं? हो भावी सरपंच, तुम्हाला माहित आहे का आपल्या गावात काय चालू आहे? काय पोलीस पाटील, काय चालू आहे? अहो, ग्रामपंचायत मध्ये सरपंच आणि सदस्याची बैठक चालू आहे आपल्या इथं. काय सांगता पोलीस पाटील, खरं आहे का? माहिती ना भावी सरपंच, खरंच सांगायला तुम्हाला. चला पोलीस पाटील, ठीक आहे, बघूया. अरे दगड्या, केरबा गाडी काढ रे. नंबर 1 मध्ये जो घरकुलाचा विषय फार मोठा झालेला आहे ते आपल्याला कोण्या तरी पद्धतीने निकाली काढावं लागेल बघा. नाहीतर आपल्याला पुढच्या इलेक्शन मध्ये फार मोठा प्रॉब्लेम येणार आहे. तर त्याच्यावर तुम्ही आधी लक्ष केंद्रित करा. सरपंच सरपंच भावी सरपंच लय रागात यायले. येऊ दे काय ते बघून घेतो. काय सरपंच, गावी काय काढलं म्हणा? काल तुझी बडबड लावू नको, काय झालं ते सांग. मी गावचा सरपंच आहे. सरपंच झाला तर गाव विकत घेतलं का तू? नेमकं झालं काय ते सांग. झाकण झुल्या कोंडबाचं रम्या त्याच्या घराजवळची जागा ग्रामपंचायतची लाख मोलाची जागा कवडी मोल भावामध्ये तू का विकली आणि हा अधिकार तुला दिला कोणी? मी सरपंच आहे गावचा, मला समजते काय करायचं ते. तू कोण विचारणार? तंटामुक्ती अध्यक्ष, माहित आहे की नाही काय झालं? ग्रामपंचायतमध्ये सरपंच भावी सरपंचची भांडण लागली. लवकर या ग्रामपंचायतला.
या दंडमुक्त अध्यक्ष बसा. ते काय करायचं चेक समजा का असं तुम्हाला सांगितलं पैसा कोणी? नको आम्हाला. नाही, काय केलं तू? आम्हाला चेक समजा दे. नाही नाही, जमतच नाही. शांतीला धरा की ओ सरपंच साहेब शांतीला धरा ना. मी शांतच आहे. आम्ही शेत लावायला येऊन येतो. शांती धरा मग करायचं का असं? मायला माझ्या पद्धतीने बघतो. ते काय करायचं चेक समजा का दे. असं तुम्हाला सांगितलं पैसा कोणी? नको आम्हाला. नाही, काय केलं तू? आम्हाला चेक समजा दे. नाही नाही, जमतच नाही. तू काला भियाला त्याला मी भिणार आहे का त्याला? मग मी आहे ना मी पाठीमागे दाखवतो तुझ्या. काय करायचं ते आता. मग कर की काय करायचं तू जाऊन त्याला. हा चल चल बघू चल चल समोर होय की चल. हा अध्यक्ष. काय समजा? हो सरपंच चला की काय भियाले त्याला. काय उगाशाला मी भेटतो का हो? मग चला चला काय समजा? तरी भांडण लागू दे रे. म्हणाला की 3 नंबर वार्डामधून मला उभं करता करू हो ती पैसा खर्च तयारी असेल पैसा करू. भरपूर आहे त्याच्याकडे काय अडचण नाही. ते हा रे, सरपंच हा. 2 नंबर वार्ड उभं करा. काय रे आता अंड्यातून बाहेर पडला तू पिक्चरच्या टाकीची तिकीट काढायची हे आहे वय आहे आता तुझी तू उभं राहतो का? सरपंच लय शांत बसला भाऊ. आता देतो दोघांची पेटून. अरे रम्या थांब रम्या थांब रम्या थांब रम्या थांब. रम्यानं गाव कोणीतरी उठवा गावकरी. कोणी हाय का इथं? रम्यानं पाडलं रे. रम्यानं कंबरड मोडलं या. मेलो रे. कोणी हाय का रे इथं? अध्यक्षाला जागे सांगितलं मी सायकलला ब्रेक नाही. अरे उचल टाका मला जरा. रम्यानं पाडलं रे. रम्यानं पाडलं मला. रम्यानं पाडलं रे. कुठे गेलं रे रम्या? रम्या कुठे गेलं? ए रम्या उठ. ए रम्या उठ. रम्या उठ. कोण ट्रोजर? ए रम्या उठ. अरे यमराज कवापासून दांडकन टोपी घालून हिंडायला बा. यमराज तुमचे हलगट काय धांडीनं बांधून खुट्याला ठेवलं की काय पायानं आले तुम्ही इकडे? ए फोकनीच्या रम्या तुला काय यमराज दिसतो काय मी? तंटा मग ते अध्यक्ष राडा बोलते मला. अध्यक्ष तुम्ही हो का? मला वाटलं मेलोच काय घेऊ. अबे रम्या तू जितास बे जितास. तू मेला नाही मेला नाही. अध्यक्ष तुम्हाला जास्त बोंबलो सांगितलं राजा सायकलला ब्रेक नाही. बराला सायकल भेटली का तुम्हाला? अरे हे सोपते का तुम्हाला? काय करावं? लत लागली त्याला. रम्या सरपंचाची आणि भावी सरपंचाची भांडण लागली तुझ्यामुळे सार गाव पेटलं रे. रम्या सरपंच म्हणला तू हे टंगडे मोडतो. पडतो मला ते बी मै. अहो मै हातपाय मोडायला आहे की नाही या वाघाचं? शेळीचं काहीच पाहिजे शेळीचं. काही सांगायला शेळीचं काळीच लागते म्हणजे काय पिती काय गेली. रम्या तुला सरपंच साऱ्या गावानं पाहिला रे. हा मला चल सरपंचाकडे जाऊ. सरपंचाकडे 2 मिनिटं थांबा. मी अर्ध्या घंट्यात 90 ओढून येतो. पण मी हातपाय मोडतो म्हणते का? त्याला मी हातपाय मोडायला शेळीचं काळीच लागते या बोकड्याला. आता दाखवतो जाऊन. हातपाय मोडते. अरे इकडे रे मायला मोठं ऐकायला झाला. मायला 2 मिनिटात येतो म्हणलं रम्या. अजून आलं नाही. सरपंच काय करते ते फोन घेऊ तुम्ही. जा उठा. चला, ते काय करते सरपंच फोन. जाऊ तर रम्या. मी जे गोष्टी सांगितल्या ना कोणाला सांगू नको. अहो काय देशे अशा गोष्टी करतात का हो? आपले माणसं कोणाला सांगत नाही पट्या कोणाला. चला तुम्ही. चाल रे रम्या चाल रम्या चाल रम्या चाल रम्या चाल रम्या चाल रम्या चाल. आता कशी भांडण लागते ते पाहतो राव त्याची. आता आमच्या गावच्या
पंचेक वर्षात काय काही झालं सरपंच बाबा राम राम हो, राम राम तुमच्या का मग काय कुठं लई हिंडायला म्हण बाबा घेतो का नाही कुठं गेलतो ते सांगू ना तुम्ही ऐकून आला भावी सरपंचाकड बापा ते तुम्हाला कोण सांगलो चॅक पत्ता लागते मला सगळ्या गावाचा आता तुम्ही सांभाळून घ्यावं आम्हाला कसं काय घ्या सांभाळून घ्यावं लागते आम्हाला जरा बरं. सायसोय फाव सायसोय फाऊत फाऊत करा सायसोय कर बो सायसोय बापा राम राम हो राम 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 काय माय बंद सरपंच बस सरपंच मारूया पंचेक होईल सरपंच म्हणून एक नंबर आहे बाबा सरपंच बोला एक मिनिट थांबा या मोगरीचं काय काम आहे का तुम्हाला काहीच काम नाही घेऊन जा त्या आदेशाला एक अट्टा पुढे लावला पडतो दोन टपूट पाड सरपंच खराब आहे म्हणाले भेटा फक्त तिला आज जाऊ दे आज जाऊ दे बुवा जाऊ दे आदेश भेटा मला तिला अट्टा पुढे लावला पडतो सरपंच एक नंबर माणूस आहे एक नंबर आदेश भेटा मला तिला अट्टा पुढे लावला पडतो एक अट्टा पुढे लांब करतो आज मारती कर बापू मारती कर बापू आपल्या गावच्या सरपंचाला चॅलेंज नाही चॅलेंज आता गावात माणूस नाही आता आपले सगळे सरकार दिलदार माणूस आहे सरपंच सरपंच माणसासारखा माणूस आख्या गावात नाही मला सगळी सोय लावते आपली येतच बसून पडतो आता एक नंबर माणूस आहे सगळा माल मिलची व्यवस्था करते आपली काय पाहिजे आपल्याला हां त्या आदेशाला काय अक्कल आहे का आदेश काही सांगते सरपंचाबद्दल मायाला सरपंच एक नंबर माणूस आहे टेन्शन नाही आपल्याला जराशी राहिली काय की पाठपासून तुकडा नाही पोटात बायको बोंबलेली असं जाऊन जेवतो आणि एकदा सरपंचाचा विजय करतो गावात जाऊन रस्ता बरोबर नाही मध्ये यावेळेस सर्व पॅनल आपलंच आलं पाहिजे टेन्शन घ्यायचं नाही काय लागायचं लागू द्या कसून कामाला लागा काही झालं फोन करायचा बिनदास कसून काम करायचं टेन्शन घेऊ नका या वेळेस तुम्हाला सरपंच आपलं कामं असे दिसले पाहिजेत इतके एकदम राईट कुठल्या गोष्टीचा काहीच ताण घ्यायचं नाही बस कसून काम करा आपण जाऊ यावेळेस अहो तुम्ही ताणच घेऊ नका आम्ही कशासाठी आहोत हा फिक्स सरपंच असंच काम करायचं हा असंच कामाला काम एकदम ओके झालं पाहिजे खर्चा पाण्याचा ताण घ्यायचा नाही अहो खर्च राहू द्या अहो. नाही राहू द्या हे घ्या चहा पाणी करा आणि सगळ्यात सोबत घेऊन चला काय हरकत नाही अरे चालेल तो अध्यक्ष आहे का बघ बरं अध्यक्ष ओ अध्यक्ष या 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 अध्यक्ष ओ अध्यक्ष या अध्यक्ष या पाटील लिहून बसा त्या अध्यक्षाला बोलता बाबा काय अध्यक्ष काय चाललंय काय नवीन जुनं काही नाही भावी सरपंच हे झाकण जुन्या पोटबाचं रम्या नाही का हा. ते सगळी गावानं बोबा पण करायला सरपंचाची 90 घेऊन रम्या जे जे कार करायला सरपंचाचा पुऱ्या गावानं त्या मायला असं चला रे ते बघा त्या रम्याला कुठं आहे ते तुम्ही काय पाहता त्याचं मी तुमचं सगळंच पाहिलं तुम्ही काय पाहिलं मग कधी पाहिलं तुम्ही काय पाहता त्या रम्याला मीच पाहतो त्या रम्याला तुम्ही पाहना आमचं आता हे बरं आहे टका कर्म टका धर्म बघावंच लागते पाटील थांबा इथं मी रम्याला आता घेऊन येतो हो भावी सरपंच त्या अध्यक्षाच्या कालानं दिली लागली तुम्हाला माहित नाही का त्या अध्यक्ष कसा आहे ते बरोबर आहे सांभाळा लागतात असे हे सकाराम 4-5 चहा रे आपल्या कार्यकर्त्याला हो मला
सरपंच त्या रम्याला एक चांग अडवायला हो त्या सरपंचाची विचारलं पाहिजे. नाही गाजवणार का म्हणून नाही, हे सगळं तिकडे सुटलेलं आहे आणि सरपंचानं जे करून ठेवलं कांड हे आपल्याला मेन गाजवायचं आहे बाबा. ते काय रम्या हो का हो पार्टी लई पिऊन पडलं होतं, अध्यक्षाला धडक दिली. काय बुवा आजकाल लई पियायला काय की ते काय सांगाव त्याचं पियालो हा? काय करावं. अध्यक्षाला धडक दिली का? अरे बापा रे सायकल घेऊन काय पडली सांगाव हो. काय सांगाव ए बुवा? पोरो रम्या दिसला का रे इकडे कुठं? अध्यक्ष हो रम्यालाच पाहिलो रे केदूरचं. रम्या काय दिसलं ना बा सैराट वड्याकडं असेल बघा एकदा. बरं मग चला बघूया. काय बुवा अध्यक्ष रम्या लई दारू पियायला काय की? अरे आताच मला उडीलं रे त्या रम्यानं. चला 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 जाऊ. ओय रम्या, ओय रम्या. अध्यक्ष हे रम्या रम्या इथं पडलं हे हे अरे पोरं उचला रे, पोरं उचला याला रम्याला. चला चला बाई, आता ठेव बरं त्याला. ए पोरो हे दंडे घ्या माझा, शांतीपाशी द्या नेऊन. मी पाहतो याचं काय ते. मला घराकडे चल. ए रम्या चल. रम्या चाल रे. चाल घराकडे चल. घराकडे चल. घराकडे चाल रे. मी 90 पासून रम्या चाल रे. 90 पासून. मला सुधारणा झालो काय सर्व तुम्हाला जाऊ आपण तिकडे. भावी सरपंचाकडे चल. झालं मधून तुम्हाला चल. भावी सरपंचाकडे चल. चल भावी सरपंचाकडे. वा अध्यक्ष वा, मानलं तुम्हाला, हे होईना बात. आणतो म्हणलं ना भावी सरपंच तुम्हाला. भावी सरपंच आता पाहतो मी रम्याचं काय पाहायचं ते. मी चला भावी सरपंच येतो मी मग आता. चालले का आणून टाकलं मात्र मोठा मला कोण भावी सरपंच होता का? सरपंच रामराव हो रामराव बाया कोण हातात? राहू दे राहू दे राहू द्या. बाया बाई तुम्ही भेटले मला देव भेटल्यासारखं वाटलं. भेटणार म्हणतो तुम्हाला कोणी काय म्हणलं हा. रम्या बोलते सबको बोलते हा. तुम्ही ओळखले तुम्ही भेटले म्हणजे मला देव भेटणार जरा आपलं राहू दे रे राहू दे, करतो तुझी सोय करतो रे. दे रे. आणि हे गावरान बिवरान पिऊनाचं पडत राहू नको रे. इंग्लिश पियाचा राहू दे राहू दे रे. राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे. असू दे असू दे असू दे असू दे रे. भावी सरपंचाचा विजय असो, भावी सरपंचाचा विजय असो, विजय असो. रम्या बोलते सबको बोलते. आता येतच बसतो अन लपून आणि याचा गेमच करतो बुवा. आता सगळं गाव गोळा करतो बुवा आणि भावी सरपंचाला फोन लावतो चटकन. आपल्या अध्यक्षाचा फोन आला. बोला बोला. हो भावी सरपंच, सरपंचाच्या उसात काहीतरी लफडा आहे हो. लवकर या लवकर या. काय सांगताय खरंच? हा बाय ना उठ पाडके नीचे. अहो पाडके नीचे नाही हो, उसात म्हणाले उसात. तुम्ही फक्त लक्ष ठेवा, आलो 0 मिनिटात. तर रे हा धरा आता मिळाला मोका, दाखवतो सरपंचाला माझा ठोका. ओ पोलीस पाटील, ओ पोलीस पाटील, थांबा थांबा थांबा, लय महत्वाचं काम आहे, थांबा. कोण भावी सरपंच इकडे काहाला आले हो? चला चला बसा गाडीवर, लय महत्वाचं काम आहे, चला. अहो याच्यापेक्षा कोणतं महत्वाचं काम आहे हो? ओ पोलीस पाटील बसा ना राव. काय करू भाऊ, यावंच लागते काय की मला. चला बसा बसा. पोलीस पाटील उघड्यावरच बसायले तुम्ही. तुमच्या शौचालयाचे पैसे सरपंचानं खाल्ले काय? तुम्हाला माहित नाही का तुम्ही काय शौचालयाचं घेऊन बसले?
आपल्या सगळं मुला झाला सगळं नुकसान काढलंय. माय भैवले बराच वेळ झाला बा भावी सरपंचाला फोन लावून अजून आले नाही. कोण्या वेळात लपले की पता आहे नाही. काम करो, आधी इधर जाओ, आधी इधर जाओ, बाकीचे उरलेले मेरे मागा आओ. ऐका रे कोणी म्हणजे अरे ऐका रे कोणीच नाही. एक काम करा, अर्धे इकून जा, अर्धे इकून जा. जेव्हा कोणी बाहेर निघेल ना त्याला धरू आणि मग बघू कोण आहे ते. मला घराकडे जायचं आहे. मी भावी सरपंचाला फोन केलता. भावी सरपंच तेवढ्यात जर आला, मी उसातून निघताना जर पाहिलं त्यानं माझ्यावर शंका घेतील. मी असं करतो, आधी कोणी बाहेर आहे का पाहतो, मगच उसाच्या बाहेर पडतो. जातो अरे अध्यक्ष तुम्ही तुम्ही काहून पळाले? तुम्ही मागे लागले म्हणून मी पळालो. अरे अध्यक्ष तुम्ही इथं तर ऊसात कोण आहे मग? मी पाहिलं बाबा, मला दिसलं नाही उसात कोण आहे ते. ए धरा रे उचला रे. ए, उठवा. ए, उठवा धरा तुमचा दांडा. चला चला बघूया उसात कोण आहे ते. हे घ्या. काय अध्यक्ष फोन लावला कोणतरी आहे म्हणून. मी लावला फोन तुम्हाला. बघलं का सगळं? नाही जाऊन आलो, मला काय माहित नाही. जाऊन आले. मायला इतकी लोक काटे घेऊन उसापाशी काय करायला म्या? ए अंकुश इकडे रे. कोणी ओळखीचं दिसायला का तुला? फाय बरं. भावी सरपंच आणि पोलीस पाटील दिसायले बाबा. चल बरं फावता जाऊन ते. फोन लावला पटकाला घेऊन आलो. हा बाबा सरपंच तर येतच आहे, मग ऊसात कोण आहे हे जर बघायचं असेल तर आपल्याला पुढील भाग बघणं आवश्यकच आहे. तर बघूया मंडळी पुढील भागात. चला राम राम.